यानंतर आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात। धाराशिवमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। बसवराज पाटील यांचा सत्काराचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाच्या पत्रिका आणि बॅनरवरून राणा जगजितसिंह पाटलांना वगळण्यात आलं। तर राणा पाटलांना जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची ॲलर्जी असल्याचा आरोप व्यंकटराव गुंड यांनी केला। तर आमच्या मनातील नाराजी पक्षाध्यक्षांनाही माहिती असल्याचं ते म्हणाले। ज्या जुन्या लोकांना त्यांना घेऊन जायची सवय नाही, त्यामुळे जुनी लोकही त्यांना टाळतात। हे साहजिक आहे। तुम्ही मला नमस्कार केला तर मी तुम्हाला करतो, गिव्ह रिस्पेक्ट टेक असतो। त्यांना सवय नाही, जुन्या लोकांची ॲलर्जी आहे। का मागं जिल्हा परिषद झाली, जुन्या लोकांना हेतुपुरस्सर, ज्याच्या घरात माझ्या घरात 4 टर्म जिल्हा परिषद सदस्य होता, माझ्या घरात हेतुपुरस्सररित्या उमेदवारी नाकारली। रामदास कोळगे सारखा एक निष्ठावंत कार्यकर्ता, त्यांना उमेदवारी दिली नाही। अशा अनेक जिल्ह्यामध्ये जे निष्ठावंत जुने भाजपचे अगदी जनसंघापासून त्यांची घरं या परिवाराशी जोडलेली आहेत, त्यांना डावलण्याचं काम राणा पाटलांनी केलं आहे। म्हणून आम्ही जुनी मंडळी राणा पाटलाला टाळतो। भिवंडीतील कोहिनूर इमारत दुर्घटनेनंतर महापालिकेने दुर्घटनाग्रस्त इमारत आणि लगतच्या इमारतीचं पाडकाम सुरू करण्याची तयारी केली होती, परंतु या कारवाईला इमारतीतील 108 कुटुंबियांनी विरोध केलेला आहे। भिवंडी इमारत दुर्घटनेनंतर सर्व रहिवाशांना सुरक्षिततेच्या दृष्टीने बाहेर काढण्यात आलेला आहे। त्यांची तात्पुरती व्यवस्था मंदिर आणि शाळेमध्ये करण्यात आली आहे। मात्र कायमस्वरूपी पर्यायी निवासाची लेखी हमी मिळाल्याशिवाय पाडकाम होऊ देणार नाही अशी भूमिका इथल्या रहिवाशांनी घेतली आहे। त्यामुळे महापालिकेने सध्या पाडकामाची कारवाई स्थगित केलेली आहे। वरिष्ठांच्या मार्गदर्शनानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्तांनी दिली आहे। भिवंडी शहरातील नारपुरी येथील गंगारामवाडी परिसरामध्ये असलेली कोहिनूर अपार्टमेंटची जी इमारत होती, तेथील बी विंगचा भागा कोसळल्यामुळे 10 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। त्या घटनेमध्ये 3 जण किरकोळ जखमी झाल्याचे आपल्याला पाहावयास मिळाले। त्यानंतर भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने ॲक्शन मोडवर येत असताना ए विंगचा राहिलेला भाग आणि बी विंगचा भाग तोडण्यासाठी आज थोडं कारवाई हाती घेण्यात आली होती, परंतु या ठिकाणी असलेले ए विंगमध्ये आणि बी विंगमध्ये मिळून असलेले 108 कुटुंबाने याला प्रचंड विरोध करत, जोपर्यंत आम्हाला आमच्या राहण्याची सुरक्षित व्यवस्था होत नाही, स्थानिक बिल्डरकडून आम्हाला मौखिक स्वरूपात नाही तर लेखी स्वरूपात जोपर्यंत आम्हाला आमची व्यवस्था केल्याची लेखी दिली जात नाही, तोपर्यंत आम्ही बांधकाम पाडू दिले जाणार नाही, अशा पद्धतीची भूमिका घेतली आहे। त्यामुळे येथे काही मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। महापालिकेच्या वतीने मात्र हे जे हाती घेतले आलेले जे बांधकाम होते, थोडं कारवाईचे जे काम होतं ते स्थगित करण्यात आले आहे। जोपर्यंत वरिष्ठांचे आदेश होत नाही तोपर्यंत हे बांधकाम तोडले जाणार नसल्याची भूमिका ही स्थानिक प्रशासनाच्या वतीने घेण्यात आल्याचे आपल्याला समोर आले आहे। त्यानंतर स्थानिकांची घेतलेली भूमिकेनंतर नागरिक काही प्रमाणात शांत झाले, परंतु यापुढे कशा पद्धतीची याच्यावर तोडगा निघतं हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे। नरेश पाटील, न्यूज 18 मराठी, भिवंडी। ये हादसा होकर 4 दिन हो गया है। अभी तक शासन की तरफ से जो बाकी बिल्डिंग में जो खाली करवाया है लोगों को, अभी उनके लिए कोई सुविधा उपलब्ध नहीं कराई गई है। तो हमारा ऐसा कहना है प्रशासन से कि ठीक है, आप लोग इसको तोड़ने की बात कर रहे हैं, लेकिन जो इसमें रहने वाले परिवार हैं, जो आज 3 दिन से रोड पे सो रहे हैं, महिलाएं हैं, बच्चे हैं, बुजुर्ग हैं, उनके लिए पहले उनका कुछ रास्ता तो निकाला जाए। बारिश का मौसम में लोग कहाँ जाएंगे? जर स्ट्रक्चर ऑडिट करून जर का होत असेल तर नक्कीच करायला पाहिजे, किंवा प्रशासनाने सगळ्यांनी जे निघाल्यात 100 कुटुंब जे बाहेर पडल्यात त्यांना कुठेतरी आसरा दिला पाहिजे। कारण का तुम्ही काल ऐकलं मी की महापौरांनी एक मीटिंग घेतली तातडीची, त्याच्यामध्ये बऱ्याचशा बिल्डिंगी धोकादायक त्यांना तोडण्याचा आदेश दिलाय, पण तोडण्याचा आदेश देण्यापूर्वी तुम्ही लोकांना कुठेतरी बसवा। परवा दिवशी जी दुर्घटना घडली 1557 जी एक विंग जी अचानक कोसळलेली आहे, त्याची एक विंग आहे, त्याच्यामध्ये लोकांचं सर्व जीवनावश्यक संपूर्ण पुंजी सर्व सामानात आहे, त्यामुळे ते लोक त्याला विरोध करत आहेत। आम्ही तर सकाळी 10:30-11ला ते निष्कासनाची तयारी केली होती, पण स्थानिकांचा प्रचंड विरोध असल्यामुळे सध्या ती स्थगित ठेवलेली आहे आणि वरिष्ठांकडून आदेश आल्यानंतर पुढची कारवाई होईल।